चला तर मंडळी, आजचा हा आपला जबरदस्त आणि एकदम टेस्टी कुरकुरा सर्वांना आवडणारा लहानापासून मोठ्यांना टाइमपास म्हणून खाल्ला जाणारा हा मेनू आहे. तर आज आपण सोया स्टिक कसं बनवायचं ते या रेसिपीमध्ये परफेक्ट पाहणार आहे, स्टेप बाय स्टेप. तर चला वेळ न कमवता आजची रेसिपी सुरू करू. सर्वात आधी चटपटा मसाला बनवायची तयारी करून घेऊ. चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे अर्धा टीस्पून इथं मीठ घालून घ्यायचं. रोस्टेड सोप घालून घ्यायची, नंतर अर्धा टीस्पून जिरं घालून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे धनिया अर्धा टीस्पून, हिंग घालून घ्यायचा आहे, गरम मसाला घालून घ्यायचा आहे. सर्व जे काही ड्राय मसाले आहेत आपल्याजवळ नॉर्मली ते सर्व याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. फक्त थोडंसं हलकंसं रोस्ट करून घ्यायचं. इथं ब्लॅक पावडर घालून घ्यायचं, काळं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे सर्व असा टेस्टी मसाला बनवून तयार होते. आता लाल तिखट मी अर्धा टीस्पून घेतलेला आहे, आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं चिमूटभर हिंग घालून हे मस्त फिरून घ्यायचं आहे दरदरा, जास्त बारीक नको आपल्याला, असा मोठा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा. आता खमंग इथं आपण थोडासा रोस्ट केला की खमंग हा मसाला बनून तयार होतो. तर सर्वात आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ कोणतं घ्यायचं, इथं आपल्याला घ्यायचं आहे सोयाबीनचं पीठ. म्हणजे मी 1 कप इथं घेतलेलं आहे. टोटल 200 ग्रॅमचं पीठ आपण इथं मिक्स करून घ्यायचं. 1 कप मेजरिंग इथं बरोबर घ्यायची, कपानी माप करून घ्यायचं आहे. 1 कप आपण सोयाबीनचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप आपण बेसन घ्यायचं आणि 1च कप इथं आपण घ्यायचं तांदळाचं पीठ. आता घरी केलं तरी तांदळाचं पीठ चालेल किंवा रेडीमेड घेतलं तरी चालेल. आता तिन्ही जिन्स मी समान प्रमाणामध्ये घेतलेले आहे. तर कोणताही कप किंवा वाटी तुम्ही घेऊ शकता. लास्टमध्ये आपल्याला इथं काय करायचं आहे, थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि बेकिंग पावडर घालून घ्यायचं आहे. मीठ पहिल्यांदाच आपण इथं मसाल्यामध्ये ॲड केलं, त्याच्यामुळं चवीनुसार मीठ तुम्हाला जर हवं तर तुम्ही जे कमी जास्त करू शकता. कारण की चटपटीत हा मसाला जर झालेला असला तर वरचं आपल्याला काही घालण्याची जास्त गरज नाही. आता हे एकजीव आपल्याला फिरून घ्यायचं आहे पिठामध्ये. आता तुम्ही इथे मोहनसुद्धा घालू शकता किंवा तसंच तुम्ही ऑइल घालून इथं पीठ मळू शकता. मी तसंच इथं 2 टीस्पून ऑइल घेते आणि या पिठामध्ये ॲड करून घेते आणि जे इथे चम्मचनीच मी फिरून घेते. मौन म्हणजे आपल्याला इथं हाताने चोळून घेतलं तरी चालेल, कारण एकदम खुसखुशीत आणि टेस्टी बनतात. आता हे परफेक्ट आपलं मळून झालेलं आहे पिठामध्ये ऑइल. तर आता आपण काय करायचं, थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि एकदम घटसरही नको आणि जास्त पातळी नको, मीडियम. आपण पोळीपेक्षा थोडासा टाईट आपल्याला इथं डो लावून घ्यायचं आहे. जर आपण ज्वारीची भाकर वगैरे करतो परफेक्ट तसंच आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं. जास्त जर पातळ पीठ झालं तर आपली चकली जी आहे किंवा आपली सोया स्टिक जी आहे एकदम चांबट बनतात. तर दोन्ही पदार्थ आपण जेव्हा बनवतो त्यावेळेस कसं पीठ मळतो बस परफेक्ट तसंच आपल्याला पीठ हवं. तर हे बघू शकता, हलक्या हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं. जास्त जर डो टाईट जर झाला तर ऑइलमध्ये जाताच हे तुटण्याची सुरुवात होते, त्याच्यामुळं असा परफेक्ट आपल्याला डो लावून घ्यायचा. आता माझ्याजवळ हा जुना साचा आहे, तुमच्याजवळ जे काही साचा असेल किंवा असा चकलीचा जो रिंग राहते ते ॲड करून घ्यायची, याच्यामध्ये फिट करायचं आणि ऑइलने ग्रीस करून घ्यायचं. थोडंसं पीठ जे आहे आपलं मळलेलं त्याला सुद्धा ऑइल लावून घ्यायचं, म्हणजे आपले जे चकली आहे किंवा आपले जे सोया स्टिक आहे परफेक्ट बनवून तयार होतात. मेथड जे आहे सेम आहे, जसे आपण चकली वगैरे करते तेच आपण इथं प्रोसिजर करत आहे. फक्त आपल्याला सोया स्टिक कसे लांबसर असतात म्हणून आपण इथे सोया स्टिक जे आहे लांबसर पाडून घ्यायचे. एका प्लेटला ऑइल लावून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की अशाच चकल्यासुद्धा होतात, तर हो अशाच होतात, पण आपण गोलमध्ये करतो आणि हे जे सोया स्टिक आहे लांबसर असतात उभ्या उभ्या, त्याच्यामुळं आपण हे लांबसर इथं आपण पाडून घ्यायचे आहे सोया स्टिक. आता याच्यामध्ये तुम्ही जेवढी साईज मोठी किंवा लहान जर तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता. आता हे जे स्टारवाला आपली चाळणी होती, हे थोडी छोटी असली की मस्त सोया स्टिक जे आहे असे छोटे छोटे येतात आणि जे आपण चकली करतो चकलीचा बी सेम राहते असा स्टार म्हणून, फक्त ते मोठ्या साईजमध्ये असते. बस फरक एवढाच आहे की आपण जे सोया स्टिकसाठी वापरतो स्टार चाळणी किंवा जे काही आपल्याजवळ आहे साच्या ते फक्त बारीक घ्यायचा आणि असे लांबसर इथं आपल्याला पाडून घ्यायचे आहे. असे 2-4 मी इथे लाईनमध्ये पाडून घेते, नंतर तुम्हाला दाखवते.
तर मी इथे 4-5 इथे मी सोया स्टिक काढून घेतलेले आहे. आता इथे 2-2, 3-3 इंचावर आपल्याला कट लावून घ्यायचा आहे. चाकूला थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आणि कट लावायचे. आता लांबसर सुद्धा सोया स्टिक असतात. मोठ्या पॅकेटमध्ये तुम्ही पाहिलेले असाल, ₹30 किंवा ₹40चं जे पॅकेट आपण घेतो त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या साईजचे सोया स्टिक आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे ₹5, ₹10चं पॅकेट असते त्याच्यामध्ये छोटे छोटे सोया स्टिक असतात. तर आपण एकदम जास्त लहानही नाही आणि जास्त मोठेही नाही, आपण मीडियम इथे सोया स्टिकची हे आकार इथं पाडून घेणार आहे. आता तुम्हाला दाखवते, एकदम सोपे सोपे आहे, काहीच इथं अवघड नाही आहे. पहिल्यांदाही बनवले तरी परफेक्ट बनल्या जातात, कारण की महिला जे आहेत आपल्या, हे परफेक्ट एकदम रसोईमध्ये आपण हे काम करतच असतो. तर हे बघू शकता, मस्त हे सोया स्टिक आपले पाडून झालेले आहे. पुन्हा मी थोडेसे आणखीन इथे काढून घेते, नंतर इथं फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला. तर अशाच पद्धतीने सगळे तयार करून घ्यायचे. आता इथे असा पसरट भांडं घ्यायचं आपल्याला सोया स्टिक फ्राय करण्यासाठी. जास्त ऑइल लागत नाही, कमी ऑइलमध्ये सुद्धा हे फ्राय होऊन तयार होतात. तर इथं आपल्याला मिडियम गॅसवर 5 ते 6 मिनटं इथं फ्राय करून घ्यायची आहे. जोपर्यंत बदामी कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला इथं फ्राय करून घ्यायची. आणि फ्राय करताना हे मस्त ऑइलमध्ये असे तरंगत राहतात, एकदम हलके फुलके होतात, तेव्हा आपण याला काढून घ्यायचे. तर एक बॅच आपल्याला फ्राय करण्यासाठी 5 ते 6 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम चटपटीत टेस्टी आपले हे सोया स्टिक बनून तयार होतात. एकदम परफेक्ट ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे आणि स्टेप बाय स्टेपसुद्धा तुम्हाला हे सांगत आहे. तर तुम्हाला माझ्या अशाच रेसिपी जर पाहायच्या असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मंडळी, जर थोडीही तुम्हाला माझी ही रेसिपी आवडत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. तर काहीतरी असे माझ्या चुका जर झाल्या तर मी ते पुन्हा दुरुस्त करण्याची प्रयत्न करीन. तर बघू शकता, हेच आपले सगळे काढून घ्यायचे आणि कुरकुरीत बनतात. तर मी थोडेसे तुम्हाला फ्राय करून दाखवते आणि नंतर आपण आरामशीर खूप साऱ्या प्रमाणामध्ये बनवून हे डब्यामध्ये ठेवू शकतो आणि महिनाभर याचा एन्जॉय करू शकतो. असे हवाबंद डब्यामध्ये जर ठेवले तर चालता फिरता मुलं कधीही खातात आणि आपल्यालासुद्धा चहासोबत कधी ना कधी लागतातच. तर या पद्धतीने मी इथं फ्राय करून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही, मस्त असे कुरकुरीत टेस्टी. आता चकलीमध्ये आपण तीळ वगैरे घालतो, आपण इथे तीळ घातलेले नाही, कारण की आपण सोया स्टिक इथं बनवून तयार केलेले आहे. आणि पीठ जे आहे वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला. चकलीचं आणि सोया स्टिकचं वेगळी पद्धत आहे, फक्त जे आकार आहे हे सेम आपल्याला दिसण्यासारखे दिसतात. तर बघू शकतात, एकदम कुरकुरीत होतात आणि एकदम खस्ता आपले हे सोया स्टिक बनून तयार होतात. इथे जर बेसन नसेल तर तुम्ही फक्त इथं सोयाबीनचं पीठ आणि इथे मक्याचं पीठ वापरू शकता. जर तांदळाचं पीठ तर सर्वांच्या घरात राहते, नसेल तरी तुम्ही मिक्सीमधून काढून घेऊ शकता. तर असे काहीतरी नवीन नवीन पदार्थ बनवून पाहिले की मस्त आपल्याला एन्जॉयसुद्धा होतात, टाईमपाससुद्धा होतात आणि मुलांना खूप आवडणारी हे पदार्थ आपण घरामध्ये बनवून तयार करू शकतो. बाहेरचं न खाता घरामध्ये एकदम टेस्टी आणि एकदम हेल्दी आपण हे असे पदार्थ बनवून तयार करू शकतो. तर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडली असेल आजची तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.